रामगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा जल्लोषात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न। वार्षिक स्नेहसंमेलन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे। अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी अंकुश राखुंडे यांनी केले। ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगव्हाण खुर्द येथे आयोजित वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात बोलत होते। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पांडुरंग कथले, नगरसेवक प्रल्हाद नाईक, पत्रकार अविनाश घोगरे, पत्रकार बाळासाहेब ढेरे, डॉक्टर वर्षा डमाडे, सूर्यकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण दिवटे, उपाध्यक्ष संदीप मोहिते, मुख्याध्यापक दिलीप कुमार डमाडे, राजेश रेड्डी, रामदास गर्जे, श्रीमती सीमा ओमकारे, गणेशराव वाघ, रवी माळी, शालेय समितीचे सदस्य, शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात राखुंडे पुढे म्हणाले, शालेय जीवनात केवळ अभ्यासालाच नव्हे तर कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व आहे। स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, संघभावना, वक्तृत्व व सादरीकरण कौशल्य विकसित होते। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे। स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, समूहगीत, एकांकिका, देशभक्तीपर नाट्यछटा, विनोदी सादरीकरण आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विशेषतः लहान विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रमाच्या शेवटी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत शिक्षक वृंदांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले।